नमस्कार शेळीपालक मित्रांनो. जून 2026 चा जो पाऊस आहे तो आमच्या इकडे म्हणजे कराड सातारा भागामध्ये कालपासून नॉर्मल सुरू झालेला आहे. म्हणजे एकदम रिमझिम आपण अंगणामध्ये ज्या प्रकारे पाणी मारतो अशा प्रकारचा पाऊस आमच्याकडे कालपासून सुरू झालेला आहे. तर पावसाच्या भरवशावरती आपला व्यवसाय आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई आहे किंवा पाऊस हा मुख्य स्रोत आहे पाण्याचा विहिरीसाठी शेतीसाठी, त्या शेतकऱ्यांना वेळेत पाऊस न येण्याचं दुःख काय असतं हे चांगलंच माहिती आहे. मी काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही आहे. तर अजून जोरजोरात जर पाऊस पडायला सुरुवात झाली तर बऱ्यापैकी शेतीच्या कामामध्ये लगबग सुरू होईल शेतकऱ्याची, शेळीपालकाची. ज्या शेळीपालकांना नवीन चाऱ्याची लागवड करायची आहे किंवा जे जुने चारे आहेत जे पाण्याअभावी सुकून गेलेले आहेत त्यांची मशागत करून त्यांच्यापासून प्रोडक्शन घ्यायला सुरुवात होईल. म्हणजे एकंदरीत काय तर शेतकऱ्याची लगबग चांगल्या प्रकारे सुरू होईल आणि कामांना वेग येईल शेतीच्या नॉर्मलमध्ये. तर मागील वर्षाचा जर विचार केला तर मागील वर्षी 13 मेलाच पाऊस पडला होता आपल्याकडे. 13 मेला पाऊस पडला होता. आपण 20 मेला मक्याची लागवड केली होती आपल्या शेतामध्ये. 20 मेला तुम्ही समजून घेऊ शकता. आता आज जवळजवळ मला असं वाटतंय 24 तारीख आहे, 24 जून. तरी पण अजून बऱ्याच शेतकऱ्यांची शेतीची कामं रखडलेली आहेत. म्हणजे शेती तयार करून घेतलेली नाही, नांगरट राहिलेली आहे किंवा रोटर मारणं बाकी आहे, सरी सोडणं बाकी आहे. तर हे का बाकी आहे तर पाऊस नाही त्यामुळे. आणि ऑलरेडी कसं होतं आता अशी रिमझिम हा पाऊस आहे आणि जे ऊन येतं आहे मध्यंतरीच ते शेतीसाठी फार घातक आहे. ते कशामुळं, कारण ज्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी शेती तयार करून ठेवलेली आहे त्यामध्ये इरडा आणि तण उठण्याचं प्रमाण वाढतं अशा पावसानं. हा रिमझिम थोडा पाऊस पडला त्यामध्ये परत नंतर ऊन पडलं तर हे तणासाठी फार पोषक वातावरण ठरतं. त्यामुळे शेतीत तण येतं, परिणामी पुनर्मशागत करावी लागते, तणनाशक मारावं लागतं. म्हणजे अशा लाख अडचणींनी घेरलेला आहे शेतकरी. तर कसं आहे, ह्या गोष्टीला कुठंतरी आपणच जबाबदार आहे. कारण जे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे औद्योगिकरणाच्या नावाखाली, तर त्यामुळं निसर्गसुद्धा अनियमित राहिलेला आहे. झाडांची संख्या फार कमी झालेली आहे. वृक्षतोड, वृक्षकत्तल फार मोठ्या प्रमाणात होत आहे. आता एक अभिमानाची गोष्ट आहे की आपण शेळीपालन करतो आणि शेळीपालनामध्ये आपण वृक्षवर्गीय झाडपाल्यांची लागवड करतो, झाडे लावतो, झाडे जगवतो आणि त्या झाडांच्या पाल्याच्या प्रोडक्शनवरती आपण आपल्या शेळ्यांचं संगोपन करतो. म्हणजे कुठेतरी नैसर्गिक बांधिलकी जपण्याचं काम हा एक शेळीपालक आणि शेतकरी करत असतोय. ह्या व्हिडिओचा उद्देश हाच आहे बनवण्याचा की ह्या वर्षी प्रत्येक कुटुंबाने कमीत कमी, तुम्ही शेतकरी असा किंवा नसा, कमीत कमी एक झाड तरी लावा आणि ते झाड जगवून ते मोठं करा. कारण छोटासा प्रयत्न हा आपला उद्या येणाऱ्या भविष्यात एक मोठी क्रांती घडवू शकतो. त्यामुळं झाडे लावा, झाडे जगवा.